येणाऱ्या होळी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गोंदिया शहर पोलिसांनी पांगोली घाट येथील महाकाल मंदिर परिसरात एक व्यक्ती पिस्टल बाळगून फिरत आहे. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी एक पिस्टल व 3 जिवंत काळतुसे मॅगझिनसह अमित कृष्णा राव 39 राहणार नारायणनगर कुडवा गोंदिया याला अटक केली आहे. महाकाल मंदिरासमोर संशयास्पद हालचाली करताना एक व्यक्ती आढळून आली. त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या कमरेला शर्टच्या आत एक पिस्टल व 3 जिवंत काडतुसे मॅगझिनसह आढळून आली. या प्रकरणी सहाय्यक फौजदार कवलपाल सिंग भाटिया यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) सह कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल आम्हाला संध्याकाळी एक माहिती मिळाली की महाकाल घाट पांगोली नदी इथं एक इसम संशयितरित्या फिरत आहे. त्या माहितीवर आम्ही आमची एक पोलीस टीम रवाना केली. तर त्या ठिकाणी आम्हाला एक इसम दिसून आला. तर आमच्या टीमनं विचारपूस करून त्याची झडती घेतली. त्याकडे एक देसी माउजर आणि 3 जिवंत काडतूस मिळून आले. सदर इसमाचं आम्ही नाव विचारलं. त्यांनी तो राहणारा कुळवा येथील अमित कुमार राव असं त्याने आपलं नाव सांगितलं आणि त्याला वेपनबद्दल विचारलं तर आणि कुठून आणलं काय आणलं त्याबद्दल आम्ही पुढील चौकशी करीत आहोत. कुणाचा घातपात करायची तयारी होती तर काय होतं? त्याबाबत सध्या आरोपी आमच्या PCR आहे आणि आम्ही त्याबद्दल परत म्हणजे सखोल चौकशी करत आहोत. सध्या अजून काही गुन्ह्याचं रेकॉर्ड मिळालं नाही, पण त्याबद्दल परत आमची चौकशी आणि रेकॉर्ड पाहणं सुरू आहे. किती दिवसाचा PCR मिळाला? त्याला आता 1 दिवसाचा PCR मिळाला आहे. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.